पहिला पगार माझा 3,500 होता. त्यांना यश मिळत नाही आणि मला थोड्याफार प्रमाणात हे चांगलं यश मिळालं. याच्या मागे पुण्याई असती, नशीब असतं. तू आता हे ट्राय कर, तू सक्सेसफुल झाला तर तू बिझनेस कर, पण जर काही तुला काही प्रॉब्लेम आला तर तुला परत ह्याच कंपनीत यायचं आहे. लोक सुरुवात करताना 5 गुंठे अशी सुरुवात, आम्ही 2 एकर आणि 200 फ्लॅट पहिली सुरुवात त्याची केली. संदीप सातवची ओळख कशी सांगायची तर अरे ऑक्सीचा संदीप सातव, हां, मग ते म्हणजे थोडक्यात ती माझी ओळख निर्माण झाली होती. ऑक्सी म्हणजे जे मारवाडे फॅमिलीचे जे बिझनेसमध्ये आहेत त्यांनी एखाद्या मराठी माणसावरती विश्वास ठेवणं ही खूप मोठी गोष्ट होती. एक वेळेस कास्टलेस सोसायटी बनू शकते की बाबा चला सगळ्या कास्टची लोक एकत्र राहतात बऱ्याचशा सोसायटी. क्लासलेस सोसायटी बनवणं खूप मुश्किल. तर विमाननगर, लुंकड, गेरा आणि कार्या यांचे सगळं त्यांचंच राज्य आहे. मराठी माणसांनी इथे क्वचितच एखादं केलं असेल, छोटंसं एखादी स्कीम केली असेल, पण तुझ्या बिझनेससाठी 1ही रुपया माझ्याकडून अपेक्षा ठेवू नको. तर मी मान हलवली आणि गेलो तसा पुढे. तुम्ही प्रत्येकाने स्वतःला चान्स दिलाच पाहिजे एकदा बिझनेस करण्याचा. पण सगळ्यात पहिलं पहा की समजा नाही चालला बिझनेस तर तुमची फॅमिली सेफगार्ड आहे का. माझ्या मुलांना मी सांगितलेलं आहे की तुमच्यापैकी कुणी ह्या व्यवसायाला पहिला प्रेफरन्स नाही द्यायचा.